शुभ श्रावणी 12 मार्च भागामध्ये रागाच्या भरात श्रावणीने एवढा मोठा निर्णय घेतला की शुभूला सांगावं लागलं सत्य. नक्की काय घडलं चला तर बघूया. विशंबर शुभूशी बोलत असतो आणि श्रावणी ते सगळंच ऐकते. अचानक शुभू बघतो आणि तिचा पाठलाग करतो. शुभूच्या आई वडिलांकडे अलकनंदाविरुद्ध खूप मोठा पुरावा असतो, ज्याने शिरीष घाणेकरची इमानदारी आणि श्रावणीच्या आईचं पावित्र्य हे समोर येणार असतं. पण शुभूचे बाबा शुभूच्या आईला जाणीव करून देतात, हे जर आपण श्रावणीला दिलं तर ती अलकनंदा आपल्याला सोडणार नाही. पण पृथ्वी गोले हे विसरून नाही चालणार, कारण फिरून गोष्ट तिथेच येत असते. आपले पूर्वज नाही म्हणत का, इथे केलं मग इथेच भोगायचं. तशी गत आता अलकनंदाची होणार, कारण शुभूसाठी शुभूची आई काही शांत बसणार नाही. श्रावणी रूममध्ये येते आणि आईच्या फोटोकडे बघते, रडत आणि मोठ्याने म्हणते, का गाई तू का वागलीस असं? काय मिळालं तुला साहेबांबरोबर चीट करून? ते तुझ्यावर किती प्रेम करायचे, त्यांचा तुझ्यावर किती विश्वास होता, आणि तू त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलंस. त्या शिरीष घाणेकरसाठी तू त्यांना धोका दिलास. इतके दिवस तुला नाव ठेवल्यानंतर मला खूप वाईट वाटायचं. असं वाटायचं साहेब माझ्या आईवर एवढे काय चिडतायत, मला मुलगी का नाही मानते. पण आज कळालं त्याचं कारण. ते जे करत होते ते अगदी बरोबर होतं. कुठल्या माणसाला आवडेल आपली बायको आपल्याला धोका देते, आणि तुझ्यामुळे आज मला हे सगळं भोगावं लागतंय. आणि तुझ्या पोटी मी जन्माला आले यामुळे मी स्वतःला शिक्षा देणार. शुभ म्हणतो, मॅडम ऐका. श्रावणी म्हणते, तुला इथे यायला कुणी सांगितलं? ती त्याला ढकलत म्हणते, जा जा इथून. ती त्याला बाहेर ढकलते आणि दार लावून घेते. शुभ आता मोठ्याने ओरडत असतो, मॅडम मॅडम, आणि जोरात दार ढकलतो. दरवाजे उघडल्यानंतर तो श्रावणीला पकडतो. ती म्हणत असते, शुभू शुभू तुला काय गरज आहे इथे यायची, तू नको येऊस इथं. ती एवढी हायपर होते की शुभू मोठ्याने ओरडतो, मॅडम. तिला ढकलतच मागे नेतो. आता श्रावणी टेकते आणि शांत होते. शिव म्हणतो, मॅडम मी तुम्हासनी कुठेही सोडून जाणार नाही. आज नाही उद्या नाही कधीच नाही. जोपर्यंत हा शुभू जिवंत आहे ना तोपर्यंत हा श्रावणी मॅडम सोबतच असणार आहे. आता श्रावणी शॉकून त्याच्याकडे बघत असते. त्याच्या डोळ्यात बघून तिला जाणीव होते की शुभू आपल्यावर प्रेम करायला लागलाय. ती आता शुभूला घट्ट मिठी मारते. अलकनंदा मात्र खूप खुश असते. आज मला कळलं की मामी अशी होती. 1 मिनिट मॉम, हे सगळं तू नाही घडून आणलं ना? आता अलकनंदा हसते. मॅडम तो मॉम मॉम खतरनाक आहेस तू, पण हे सगळं कसं केलं? आता अलकनंदा सांगायला लागते. त्या दिवशी धूमधडाक्यात होळी साजरी होत असते. विशंबर बायकोचं शिरीषचं भरभरून कौतुक करत असतो. सगळे नाचत असतात, एकमेकाला रंग लावतात, अगदी जल्लोष चालू असतो. पण मी मात्र बाजूला उभं राहून हे सगळं फक्त बघत असते. श्रावणीच्या आईच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला सहन होत नाही. मग मी सरबताच्या ग्लासामध्ये भांग मिसळते आणि नोकराला सांगून एक श्रावणीच्या आईला देते आणि एक शिरीषला. ते पिल्यानंतर श्रावणीच्या आईला चक्कर यायला लागते. ती तिच्या रूममध्ये जाते आणि झोपून घेते. आणि तोच प्रकार शिरीषच्या बाबतीतही होत असतो. पण मी नाटक करते. श्रावणीची आई कुठे दिसत नाही. मग मी तिला बोलवायला शिरीषला पाठवते आणि तिथे शिरीषला जास्तच चक्कर यायला लागते. तो आता डोकं पकडतो आणि बेडवर बसतो, ज्या बेडवर श्रावणीची आई झोपलेली असते. मी आता त्यांचा दरवाजा हळूच लावून घेते. त्याच वेळेस विशंबर हातात रंग घेतो आणि श्रावणीच्या आईला लावायला जातो. आणि मग काय, दार उघडल्यानंतर एका बाजूला श्रावणीची आई झोपलेली असते आणि शिरीष बसलेला असतो. आता जे मला घडून आणायचं होतं तेच मी विशंबरला दाखवून दिलं. मी त्याला म्हणाले, विशंबर अरे हे काय? हे बघण्याच्या पहिले माझे डोळे का नाही फुटले? हा शिरीष घाणेकर एवढा नालायक निघेल असं वाटलं नव्हतं. आणि ही बघ ना कशी निर्लज्जासारखी झोपली आहे. आता मात्र अलकनंदा जे बोलत असते ते विशंबरच्या डोक्यात बसतं आणि त्याचा पक्का समज होतो की या दोघांचं काहीतरी आहे. तो आता शिरीष घाणेकरचा हात पकडतो आणि ओढतच बाहेर घेऊन जातो. त्याला आता मार मारत असतो. तेवढे श्रावणीची आई पळत जाते आणि विशंबरला अडवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणत असते, अहो का मारताय त्याला, सोडा त्याला, मरेल तो. आता शिरीषने भांग पेल्यामुळे त्याला काहीच सुचत नाही. आता तर विशंबर श्रावणीच्या आईला पण पकडतो. आता एवढं भांडण होतं, वादळ उठतं की श्रावणीची आई श्रावणीला घेते आणि जायला लागते. पण विशंबर म्हणतो, माझ्या मुलीला कुठेही न्यायचं नाही. आता श्रावणीला ती एकीकडे ओढते आणि विशंबर एकीकडे. पण तिची ताकद कमी पडते आणि श्रावणी विशंबरच्या हातात येते. नंतर तो श्रावणीला खूप जीव लावत असतो आणि माझी एकमेव वारीस म्हणून सगळ्यांना बोलून दाखवतो. आणि हेच
अलकनंदाला खटकतं आणि ती विशंबरच्या डोक्यात घालून देते की तुझी मुलगी नाही आहे, ही शिरीष घाणेकरची मुलगी आहे. आता ती अशा पद्धतीने रंगून सांगते की विशंबरलाही खरं वाटतं आणि तेव्हापासनं श्रावणीचे दिवस बदलतात. आता सांगता सांगता अलकनंदाच्या चेहऱ्यावर खूप माज येतो. पण तिला माहीत नसतं श्रावणीच्या आईने आणि शिरीष घाणेकरने जाता जाता तिच्यासाठी बॉम्ब ठेवलेला असतो. आता बघूया शुभूचे आईवडील ते बॉम्ब शुभूच्या हस्ते कसा फोडतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.